हा बघा मित्रांनो, आपल्या घरामध्ये हा सेटअप आहे. हा बघा, हे सगळे याचे फायटर आहेत. फायटर आणि रेड चिलीचे मेल आहेत. पोलर पॅरेटचे पण याच्यातच आहेत. हां, राहिला एक विषय तुम्हाला सांगायचा होता की आपण माझ्या मनात एक विचार आला की व्हाईट टक्सिडो फिमेल आणि रेड चिली मेल यांची क्रॉस ब्रीडिंग करून कोणत्या प्रकारचे कलरेशनचे बच्चे येतात किंवा कोणते नवीन ब्रीड तयार होते, त्यासाठी हा प्रयोग करतो आहे. काही महिन्यामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवेल नक्की. ओके, हे आपले सर्व ब्रीडिंगचे पेयर आहेत बेटाचे. हे बघा, फिमेल लोड करतोय मी. हा छोटासा सेटअप आहे आपलावाला. याच्यामध्ये रेड चिलीच्या फिमेली काढल्या आहेत बच्चे द्यायला बाजूला. हे बघा, हां, देतील ते 2-4 दिवसामध्ये काहीतरी बेबी. हे बघा, हा सेटअप आहे आपला. हा व्हिडिओ काढण्याचा एक उद्देश होता की व्हाईट टक्सिडो आणि रेड चिलीचे कोणत्या प्रकारचे बच्चे निघतात, त्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे. म्हणे लाईक करा आणि सपोर्ट करा. ओके.